मूर्तिजापूर नगरीत युवा खासदार अनुपजी धोत्रे यांचा भव्य असा सत्कार सोहळा संपन्न। मूर्तिजापूर शहरातून भव्य रॅली काढून ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले। बीजेपीच्या कार्यकर्त्याच्या वतीने व मूर्तिजापूर तसेच बार्शी टाकळी तालुक्यातील बूथ प्रमुखांना भव्य युवा खासदार अनुपजी धोत्रे व विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीशभाऊ पिंपळे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन तसेच बक्षीस देऊन बूथ प्रमुखांचा सत्कार करण्यात आला। नेत्रदीपी भव्य कार्यक्रम कंधारा रोडवर सालासाल रेस्टॉरंटमध्ये करण्यात आला। या कार्यक्रमाला मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील बीजेपीचे कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी उपस्थित होती। युवा खासदार अनुपजी धोत्रे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात मूर्तिजापूर येथील रेल्वेचा प्रश्न असो, या शेतकऱ्यांचा प्रश्न असो, बेरोजगारी व MIDCचा प्रश्न निकाली काढण्यात येणार असल्याचेही आपल्या भाषणातून बोलताना सांगितले। सगळ्यात पहिले तर आपल्या नवनिर्वाचित खासदारपदी निवड झाल्याबद्दल सर्व पत्रकार संघटनेच्या वतीने आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो। आमचा प्रश्न हाच आहे की गेल्या कित्येक वर्षापासून दशमंडला या रेल्वेचा प्रश्न ऐरणीवर होता। माननीय आमचे विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांनी सभागृहात मानून त्याचा तोडगा जरी काढला असला तरी आगामी येणाऱ्या विधानसभा तोडणार आहेत याचं काम अद्यापपर्यंत कुठेतरी सुरू नाही। यावर आपण काय संसदमध्ये अनेक असे विषय आहेत, म्हणजे एक स्वतंत्र एक्सप्रेसचं तुम्ही उदाहरण नका देऊ। आमची सरकार जेव्हा आहे तर तेव्हाच कामं का बरं होतात हा प्रश्न मी पत्रकारांनाही विचारतो। मग तो नॅशनल हायवेचा असेल, रेल्वेचा असेल, पाण्याचा असेल, मूर्तिजापूरच्या शहरापासून गावोगावाचा विकासाचा विषय असेल, त्यामुळे येणाऱ्या काळात आम्हालाच मतदान द्या हे मी सांगू शकतो। आमचे लाडके आमदार, आमचे नेते हरीशभाऊ पिंपळे यांना मत द्या आणि विकास। आता हरीशभाऊंनी सांगितलं की त्याचा DPR तयार झालेला आहे। मी खासदार म्हणून 300 कोटी त्याला मिळालेले आहे। खासदार म्हणून नक्कीच केंद्राची निधी, हरीशभाऊंच्या माध्यमातून राज्याची निधी आणि जिथे जिथे जी गरज असेल तेव्हा आम्ही आणणार आहोत। परंतु मी वापस हेच सांगेल की जेव्हा आमची सरकार येते तेव्हाच मूर्तिजापूरचा विकास होते। या कारणास्तव आपलं मत हे वाया जाणार नाही हा विचार करून मूर्तिजापूरचा आमदार हा आपला लाडका आमदार हरीशभाऊ पिंपळे असला पाहिजे या दिशेने आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिले पाहिजे। हिवाळी अधिवेशन असेल किंवा आधीच्या अधिवेशनामध्ये असेल, यांनी वारंवार पत्रकार संरक्षण कायद्याबाबत पाठपुरावा केलेला आहे, परंतु हा कुठेतरी केंद्रात असला पाहिजे। पत्रकारांवर होणारे जे हल्ले आहेत याबाबत तरी आपण काही जटाल का? सध्या जे केंद्रामध्ये न्यायमंत्री आहेत ते अत्यंत म्हणजे संजीव भाऊंचे अत्यंत जवळची ती व्यक्ती आहे। आपण ज्या सूचना द्याल त्या मी पर्सनली त्यांच्याकडे जाऊन, त्यांनी मला स्वतः मी निवडून आलो लोकसभेमध्ये गेलो तर त्यांनी मला स्वतः बोलावून सांगितलं की संजीव भाऊंचा तो मुलगा आहे, तुला काही अडचण असली तर तू माझ्याजवळ ये, माझा नंबर घे, नक्कीच आपल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याचा मी यशस्वी प्रयत्न करेन। युवकांसाठी रोजगाराच्या उद्देशाने आपण काय आपलं सरकार आल्यावर युवा आता केंद्रबिंदू नक्कीच युवा खासदार म्हणून राहील, परंतु मला जी साथ आहे सरकारच्या योजना आहे त्या योजनेची साथ आहे। युवाला रोजगार मिळणं जितकं महत्वाचं तेवढंच गरीब कुटुंबातील युवा वर्गाला कुठेतरी चांगला व्यवसाय तरी चालू केला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून विश्वकर्मा योजना आहे, मुद्रा लोन योजना आहे, AIF नावाची योजना आहे। महिलांसाठी, युवा वर्गातील मुलींसाठी अनेक चांगल्या योजना अशा आहेत की ज्या गरीबाच्या मुलाच्या, गरीबाच्या कुटुंबातला मुलगा जो आपण ठरवलं होतं की त्याचा काम म्हणजे नोकरी करणं आहे, नोकरी पुरतं मर्यादित न राहता एखादा अंबानी आपल्या तालुक्यातून का जन्माला येऊ नये या दृष्टिकोनातून या सरकारने योजना आणल्या आहेत। 5ही वर्ष आम्ही आमदार आणि खासदार म्हणून आमची जबाबदारी आलेली आहे की जास्तीत जास्त उद्योग आपल्या दोन्ही तालुक्यामध्ये, आपल्या मूर्तिजापूर विधानसभेमध्ये कसे येतील, युवकांना रोजगार कसा मिळेल आणि एखादा उद्योगपती उद्योग टाकून तो रोजगार देत असेल तर तो आमच्यापेक्षाही मोठं काम करून राहिला असं समजतं। एक संकल्पना मांडली आहे की संकल्पना आपण अस्तित्वात आणल्यानंतरच आपण प्रभाव करणार असं, परंतु आताचा जो विजेचा वारंवार होणारा वीज पुरवठा खंडित होतोय, रात्री बेरात्री केव्हाही, यावर आपण काय उपाय? नक्कीच यावरच तोडगा जेव्हा भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार येतं तेव्हा एखाद्या
एखाद्या विषयाला वेळ लागत असेल, परंतु एखादा निर्णय हा किती क्रांतिकारी असू शकतो त्या निर्णयाचं उदाहरण म्हणजे सौर ऊर्जेच्या माध्यमातून त्या सबस्टेशनला वीज पुरवणे आणि जे अचानक लाईन गेल्यावर सगळ्या मोटर्स एकाएकी चालू होतात, ऑटो स्टार्ट आता जे आलेले आहेत त्यामुळे ट्रान्सफॉर्मर बोर्ड लोट येणे, लाईन जाणे, ह्या जे छोट्या छोट्या विषय होते आणि याच्यामुळे शेतकरी कायम परेशानीत असतो. अशा सगळ्याच अडचणी दूर करून मी स्वतः शेतकरी म्हणून एक खताचाही विषय हा गंभीर विषय आहे. आजही मी त्या विषयाला मी संतुष्ट नाही आहे. काही कंपन्या असतील, प्रायव्हेट कंपन्यातील कर्मचारी असतील, यांच्या जो आळशीपणा आपण म्हणू शकतो त्या आळशीपणामुळे सामान्य शेतकऱ्यांना अत्यंत जास्त त्रास होतो आहे. वारंवार मी त्यांना वॉर्निंग देतो आहे. आता ही वॉर्निंग द्यायची सीमा ही माझी संपलेली आहे. आता कारवाईने त्याचा निर्णय होणार आहे. त्यामुळे खताची अडचण ही दूर कशी होऊ शकेल, मी वारंवार कंपनींना सांगितलं आहे की तुमची छोट्यात छोटी अडचण मला सांगा. तुमच्या कंपनीचा कर्मचारी म्हणून मला तुम्ही सांगा, मी तुमची रेल्वेची अडचण असेल, वॅगनची अडचण असेल, कुठली अडचण दूर करणार आहे. परंतु जेव्हा आपण रासायनिक खताची कंपनीची एजन्सी घेतो तेव्हा आपली जबाबदारी असते की शेतकऱ्यांना हे खत आपण देऊ शकलो पाहिजे. नक्कीच त्या दिशेने मी काम करणार आहे. येत्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी एक क्रांतिकारी निर्णय सरकारच्या माध्यमातून मी सरकारला घ्यायला लागणार आहे, जेणेकरून शेतकऱ्याला शेताचा माल हा कमी भावात विकायला लागणार आहे. या दृष्टीने मी काम करणार नक्कीच सध्या MSP चा जो विषय आहे, हमीभावाचा जो विषय आहे, त्याच्यामध्ये सरकारने चांगली मोठी वाढ केलेली आहे. त्या वाढीला अजून शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी म्हणून यापेक्षाही जास्ती वाढ कशी मिळेल, विशेषतः माननीय नितीनजी यांच्याशी चर्चा झाली असता त्यांनी म्हटलं की सोयाबीनला सध्या जो भाव आहे, सध्याची MSP आहे याच्यापेक्षा जास्ती MSP मिळाली पाहिजे. यासाठी स्वतः नितीनजी गडकरी हे माननीय नरेंद्रजी मोदी यांच्याशी चर्चा करणार आहे. येत्या काळामध्ये शेतकऱ्यांना दिलासा कसा मिळू शकेल यासाठी आम्ही काम करणार आहे. माननीय हरीशभाऊ पिंपळे हे वीज बद्दल बोलणार आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.